तर मंडळी, उद्यापासून नवरात्री चालू होतली. म्हटलं आजच काय तर नॉनव्हेजवर ताव मारून घेऊया. मासे चिकन तर रोजच खातो, म्हणान आज म्हटलं मटण खाऊया. तर आज मी तुमका दाखवतले माझ्या बायलेच्या हातची मालवणी पद्धतीत मटण सुक्का रेसिपी. एका भांड्यात मटण घेऊन त्यात हळद आणि मीठ टाकून मिक्स करून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवला. तोपर्यंत बायलेन मिरची कोथिंबीर कापून घेतली आणि थोड्या वेळान कापलेली मिरची आणि कोथिंबीर मटणात चांगली मिक्स करून घेतली आणि मग ता सगळा कुकरात टाकला. मटण शिजाक जास्त वेळ लागता म्हणून कुकरात शिजवला की चांगला आणि पटकन शिजता. त्यात थोडा पाणी टाकला आणि कुकर गॅसवर ठेवलो आणि 4 शिट्ये करून घेतली. 4 शिट्येनंतर ह्या बघा मटण बरा शिजता. नंतर बायलेन कांदो टोमॅटो कापून घेतलो. त्याबरोबर आला लसूण पेस्ट, खडे मसाले, घरगुती मसाले, धणा पावडर घेतली. नंतर भांडा गॅसवर ठेवला. त्यात तेल गरम करून खडे मसाले टाकून ढवळला. नंतर त्यात कापलेलो कांदो टाकलो आणि कांदो नरम होण्यासाठी त्यात मीठ टाकला. मग कांदो लाल होईपर्यंत परतून घेतलो. कांदो लालसर झालो तसो त्यात कापलेलो टोमॅटो टाकलो आणि व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवला. नंतर सगळा बरा भाजला तसा आला लसूण पेस्ट टाकून परत एकदा परतून घेतला आणि नंतर त्यात मगाशी दाखवलेले सगळे मसाले टाकले आणि एकजीव होईपर्यंत बरे ढवळून घेतले आणि मग त्यात कुकरात शिजवून घेतलेला मटण टाकला आणि वरसून मटण मसालो आणि कुकरात शिजवलेल्या मटणाचा उरलेला पाणी टाकला. मटण शिजताना आणि कांदो भाजताना मीठ टाकलाच होता म्हणून परत एकदा टेस्ट करून चवीपुरता मीठ टाकलं आणि मग सगळा मिक्स करून व्यवस्थित ढवळून त्यावर थोडा वेळ झाकण लावून ठेवला. मटण आधीच कुकरमध्ये चांगला शिजलेला होता म्हणून जास्त वेळ लागाक नाही. ह्या बघा मालवणी पद्धतीत सुक्का मटण रेडी झाला. कलर मस्त इलो आणि वास पण भारी सुटलो. मगे बायलेन ताट रेडी करून माझ्या पुढ्यात ठेवला. तर तुमका आजची मालवणी मटण सुक्का रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि आवडल्यास आमचो चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.